नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एक भन्नाट नाश्ता बनवतोय. त्याच्यासाठी आपण मुगा भोपळा म्हणजेच दुधी भोपळा, बॉटल गॉड, लौकी, बरीचशी नावं आहेत दुधी भोपळ्याला. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला नक्की कळवा. तर आज आपण घेतलेला आहे एक मोठा दुधी भोपळा. तुम्हाला तर माहीतच आहे, नेहमी अशा प्लास्टिकच्या रॅपमध्ये असतो. तो काढून घेतला आणि चांगला धुवून घेतला त्याला. आता याची आपण साल काढून घेऊयात. साल काढून घ्यायची आणि त्याची पुढची आणि मागची बाजू थोडीशी कापून घ्यायची. आपल्याला या भोपळ्याला किसून घ्यायचा आहे. भोपळा कोवळा आहे की जास्त दिवसाचा झाला आहे त्याच्यानुसार तो किसला जाईल. तर आता हा थोडासा कडक वाटतोय म्हणून मी मधला पार्ट घेत नाही. ज्याच्यामध्ये जर बिया असतील तर त्या बिया आपल्याला घ्यायच्या नाहीत. त्याच्यामुळे मी वरचा भाग किसून घेतला आहे आणि हा बियांचा भाग बाजूला काढला. अशा पद्धतीने मी पूर्ण दुधी भोपळा किसून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण काही साहित्य घालणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण मी वाटून घेतला चॉपिंग बोर्डवरती. भरपूर कोथिंबीर, एक कांदा आणि हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे मी याच्यामध्ये घातलेले आहेत. आता हे थोडंसं मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये पावडर मसाल्यांमध्ये हळद, जिरी, ओवा, बडीशेप आणि थोडासा गरम मसाला देखील मी घातला. आता जिरीच्या ऐवजी तुम्ही जिरेपूड देखील घालू शकता. तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. मी लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात. तसंही कांदा घातल्यानंतर या भोपळ्याला पाणी सुटेल, जो आपण किसून घेतलेला आहे भोपळा. तर आता याच्यामध्ये मी 2 चमचे बारीक रवा घातलाय आणि 2 कप गव्हाचं पीठ. आता याच्यामध्ये पाणी घालायचे आणि आपण याचं धिरडं काढू शकतो. जसं बेसन पिठाचं आपण धिरडं काढतो. चिला, पराठा, धिरडं अशी अनेक नावं तुम्ही या नाश्त्याला देऊ शकता. तर भरपूर पाणी घालत आपण हे चांगलं रनी बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याकडे आहे घरीच बनवलेलं दही. त्याच्यासाठी एक तडका बनवतोय. तेल घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं. हे तेल थंडच आहे. मी साहित्य पहिल्यांदा टाकते आणि मग आपण तो गरम करूयात. मोहरी, जिरं, मेथी, बडीशेप देखील घातली आहे आणि ती बडीशेप मी या मिश्रणामध्ये देखील घातली आहे. आणि 4 लाल सुक्या मिरच्या मी तोडून याच्यामध्ये घालून घेते. याच्यामध्ये आपल्याला हिंग देखील घालायचा आहे. आपण दह्यासाठी हा तडका बनवतोय आणि हे तडका दही आपण जो चिला बनवणार आहोत हा दुधी भोपळ्याचा, त्याच्याबरोबर खाणार आहोत. तर याच्यामध्ये मी सांबार मसाला घातला आहे दह्यामध्ये. आता हा तडका आपण गॅसवरती ठेवला. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता देखील थोडीशी पानं तोडून घातला आणि एकदम गरमागरम या दह्यामध्ये घालून घ्यायचा. चांगलं मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. त्याच्यामध्ये आपण भरपूर कोथिंबीर देखील घालूयात आणि छान असं या दह्याला मिक्स करायचं. हे मसाला तडका दही खूप छान लागतं या दुधी भोपळ्याच्या नाश्त्याबरोबर. याच्यामध्ये देखील आपण थोडासा सांबार मसाला घालूयात. एक मस्त युनिक अशी छान अशी टेस्ट येते. तर मस्त आपलं तडका दही तयार आहे. तर चला, दोन्ही बाजूला आपण तवे ठेवलेले आहेत. नॉनस्टिक तव्यावरतीच आपण हे करून घेणार आहोत. तर मिश्रण आपलं तयार आहे. त्याला मस्त परत एकदा हलवून घेतलं. तव्यांना चांगलं तेल लावून घ्यायचं आणि मंद आचेवरच आपल्याला छान असे शेकून घ्यायचेत. तेल लावून घेतल्यानंतर पळीनेच एक पळी या तव्यावरती या पद्धतीने आपल्याला जाडसर असा हा पराठा काढून घ्यायचा आहे. याला तुम्ही पराठा म्हणू शकता, चिला म्हणू शकता, धिरडं म्हणू शकता. खूप छान लागतो चवीला. हा तुम्ही सॉस बरोबर, मेयोनीज बरोबर किंवा अशा तडका दही आपण जे बनवलेलं आहे त्याच्यासोबत खाऊ शकता. आता याच्यावरती तुम्ही झाकण ठेवून देखील याला चांगला शिजवून घेऊ शकता. मी वरून देखील थोडंसं तेल टाकलेलं आहे. हे पहा,
आता आपण याला 2 मिनिट झालेले आहेत. 2 मिनिटानंतर मी याला पलटवून घेतलेला आहे. छान असा त्याचा कलर आलेला आहे, मस्त भाजला गेला आहे. आता या तव्यावरचा देखील मी पलटी करून घेते. छान असा पलटी करून घेतलेला आहे. थोडासा कडेला गेला तर मी त्याला नंतर मध्ये घेतला. तर तुम्ही बघू शकता मंद आचेवरच आपण याला चांगला शेकून घेतोय आणि पातळ काढायचा. जाडसर काढला तर तो जास्त वेळ लागेल आणि मध्ये कच्चा देखील राहण्याची शक्यता आहे. खूप चवीला छान लागतो. फक्त शेकण्यासाठी भाजण्यासाठी जरा वेळ लागतो. एका साईडने 3 मिनिट आणि दुसऱ्या साईडने 3 मिनिट असे 6 मिनिट 5 ते 6 मिनिट मंद आचेवरती या चिल्याला चांगलं भाजून घ्यायचं. पराठा म्हणू शकता, चिला, धिरडं, काही तुम्हाला हवं ते. एक वेगळं देखील नाव तुम्ही याला. दुधी भोपळ्याचा हा छानसा भन्नाट नाश्ता आपला तयार होतोय. एकाच वेळेस दोन्ही गॅसवरती ठेवायचा म्हणजे फटाफट आपल्याला गरमागरम हा नाश्ता सर्व करता येईल. हे पहा, तुम्हाला मी जवळून दाखवते. मस्त एकदम तयार झालेला आहे. गॅस मोठा करायचा नाही तर तो फक्त वरून करपला जाईल आणि आतमध्ये कच्चाच राहील. तर आपला एक काढून झालेला आहे मी तव्यावरती. पुन्हा तुम्हाला एकदा दाखवते. एक पळीवर बॅटर घ्यायचं आणि त्याला एक गोल आकार देत पसरवून घ्यायचं. जेवढं तुम्हाला पातळ पसरवता येईल तेवढं. हवं तर तुम्ही अजून देखील जे मिश्रण आहे ते थोडंसं पाणी घालून पातळ करू शकता. मस्त असा पसरवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती तेल टाकून झाकण देखील ठेवू शकता. झाकणाने वाफ तयार होईल आणि वाफेने मस्त असा तो तयार होईल. मी झाकण न ठेवतात छान असा शेकून घेतलेला आहे. मला 6 मिनिट एका पराठ्यासाठी लागलेले आहेत. चला, मस्त असा आपला दुधी भोपळ्याचा नाश्ता तयार आहे आणि छान असा गरमागरम आपण या मसाला जे दही आपण तडका दही बनवलेले आहे त्याच्याबरोबर सर्व करूयात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. परत भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि आपली नेहमीची टॅगलाईन, सकाळी सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज आणि ब्लॉगचा आनंद आस्वाद असाच घेत राहा. धन्यवाद.